नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, 134 कोटीचा पीक विमा कधी मिळणार? 94 कोटी कोर्टात आहेत, ते कधी मिळणार? खूप जणांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या येतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, ऑक्टोबरमध्ये हेक्टरी 9,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पडणार का? हा खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची अपडेट. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा अडकलेला होता कोर्टामध्ये 4 ते 5 वर्ष. त्याच्यावर सुनावण्या झाल्यानंतर पीक विमा मंजूर झाला. पीक विमा मंजूर झाल्यानंतर रक्कम येऊन पडलेली होती, शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली नव्हती. परंतु त्यातली काही रक्कम 134 कोटी आणि 94 कोटी या प्रकारचे जर पाहिलं गेलं, अगोदर 134 कोटी आली, 134 कोटी वाटले नाहीत म्हणून ते कोर्टात गेले. ते कोर्टात गेले म्हणून परत 94 कोटी का वाटले नाहीत म्हणून 94 कोटी कोर्टात गेले. आता 134 कोटी रुपये राज्य सरकारकडे आहेत. राज्य सरकार कधी देणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार? आणि 94 कोटी रुपयाचा लढा अजून कोर्टामध्ये चालूच आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी, आता खूप दिवसापासून जी कोर्टाचे निकालाच्या तारखा आपण आजपर्यंत ऐकलेल्या होत्या, परंतु त्या तारखा आता संपणार आहेत. कारण 30 सप्टेंबरला शेवटची तारीख खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची धाराशिवची आहे. आणि ही शेवटची तारीख संपल्यानंतर परत तारीखच नाही. या 30 सप्टेंबरला ही शेवटची तारीख आहे आणि त्या तारखेला शेतकऱ्यांच्या बाजूनं निश्चित निकाल लागू शकतो व ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000 रुपये पीक विमा मिळू शकतो. जास्तीत जास्त लोक कमेंट काय करतायत, 134 कोटी कधी मिळणार? आपली 134 कोटी नाही शेतकरी मित्रांनो, 134 कोटी ही वेगळे आणि 94 कोटी रुपयासाठी लढा आहे. त्यामुळे आता सध्या तरी 134 कोटी सेपरेट शेतकऱ्याला वाटले जाऊ शकतील असं वाटत नाही. कारण आता 30 सप्टेंबरची तारीख झाल्यानंतर 94 कोटीचा निकाल लागल्यानंतर ते 94 कोटी आणि ही 134 कोटी रुपये असे मिळून शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000 रुपये पीक विमा ऑक्टोबरमध्ये मिळू शकतो. त्यामुळे आता 134 कोटीचा विषय संपेल. कारण अगोदर काय वाटत होतं, अशा बातम्याही आल्या, मीही बातम्या दिल्या. कारण 94 कोटी अडकले होते कोर्टामध्ये. कमीत कमी 134 कोटी तर शेतकऱ्यांना वाटप केले जावे अशी अपेक्षा होती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. कारण खरीप 2020चा 25चा पीक विमा वाटप नव्हता. कमीत कमी 20चे तर पैसे येतील ही अपेक्षा होती. परंतु त्यावर परत काहीच घडलेलं नाही. कारण त्यासाठी अकाउंट नव्हतं. अकाउंट तयार केलं गेलं. पुढच्या भरपूर काय गोष्टी झाल्या, परंतु त्याच्यावर काय अपडेटच आलेलं नाही. परंतु आता लागलीच 134 कोटी शेतकऱ्यांना वाटले जाऊ शकतात असं वाटत नाही आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ घ्यावा लागेल. 30 सप्टेंबरला जी सुनावणीची तारीख आहे, ती तारीख ही शेवटची तारीख आहे शेतकरी मित्रांनो. आणि ही शेवटची तारीख झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने निश्चित निकाल लागणार, काळजी करू नका. कारण ज्या वेळेस प्रत्येक बाजू ही शेतकऱ्याच्या बाजूनं अगोदर जे कोर्टाचे निकाल आहेत ते पाहिले जातात आणि ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनेच निकाल लागलेला आहे. ह्या 2025च्या पीक विम्यामध्ये जेव्हा राज्यस्तरीयचा निकाल असो, जिल्हास्तरीयचा निकाल असो, केंद्रस्तरीयचा निकाल असो, या सर्व बाजू पाहूनच याचाही निकाल लागला. शेवटी खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना वाटावाच लागला आणि ते वाटप सध्या काही जिल्ह्यात काहीला झालंय, काहीचं होणं बाकी आहे. त्यामध्ये 49,000 शेतकरी वगळण्यात आले. त्याबाबत अजून जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. विमा कंपनीला आदेशित केले की त्याही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित दुरुस्ती करून, चुका दुरुस्त करून त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करा. आता काय होतं तेही पाहणं गरजेचं आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यातला खरीप हंगाम 2025चा पीक विमा अखेर 236 कोटी रुपये मंजूर झाला. सुनावण्या होऊन शेवटी निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागला. परंतु खरीप हंगाम 2020चाही पीक विमा परत अजून शेतकऱ्याच्याच बाजूने निकाल लागू शकतो. चांगली प्रबळ पुरावे शेतकऱ्याच्या बाजूने आहेत. त्यामुळं 30 सप्टेंबरला नेमकं काय शेवटी आता आपण जे बोलतोय तो शेवटी निकाल आहे. निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार 99% हे आपण सांगू शकतो. परंतु शेवटी कोर्टामध्ये काय बाजू होते हेही पाहणं गरजेचं आहे. परंतु मी एक वैयक्तिक मते सांगतो शेतकरी मित्रांनो, निश्चित शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल 30 सप्टेंबरला ही शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेला निकाल लागल्यानंतर जे 94 कोटी रुपये आहेत, ते 94 कोटी रुपये विमा कंपनीला आदेशित केल्यानंतर ती विमा कंपनी 94 कोटी देईल. राज्य सरकारचे 134 कोटी रुपये येणार ते राज्य सरकारकडून येतील. असे टोटल मिळून परत एकदा शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000 रुपयाने पीक विमा ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकतो.
त्यामुळं आता 134 कोटी रुपये वाटप केले जातील असं मला तर वाटत नाही. त्यामुळं 134 कोटी आणि 94 कोटी 94 कोटीचा निकाल कोर्टाला युक्तिवाद संपल्यानंतरच या पीक विम्याचं वाटप सुरू होईल. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याचे अपडेट म्हणले तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या 134 कोटी कधी वाटप होणार, 2020च्या पीक विम्याचं काय झालं, 2025च्या पीक विम्याच्या अगोदर कमेंट येत होत्या. 2025च्या पीक विम्याचं वाटप सुरू झालं. आता काही मंडळाचं 3, 5 का 6 मंडळं वाटप होणं बाकी होतं. बेंबळी सर्कल अशी काही सर्कल होती, त्याही सर्कलाचे पैसे आता वाटप सुरू झाले. आता काहींनी मला कमेंट केली आहे की आम्हाला पडले पैसे म्हणून. चांगली गोष्ट आहे. आता विषय राहिला धाराशिव जिल्ह्यातील 14 वगळलेले महसूल मंडळ यासाठीही राज्यस्तरीय तक्रार निवारण केंद्रामध्ये त्याची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल काय येतो पाहणं गरजेचं आहे. परंतु खरीप हंगाम 2020चा जो पीक विमा आहे धाराशिव जिल्ह्यातला, तो पीक विमा आता 30 सप्टेंबरला जेव्हा तारीख शेवटची होईल, शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, त्याचा निकाल आल्यानंतर पुढच्या गोष्टीच्या प्रोसेस होऊनच तो पीक विमा 134 कोटी राज्य सरकारकडले आणि 94 कोटी कोर्टाकडले असे एकूण मिळून ते पैसे वाटप केले जाऊ शकतात. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत आता आपल्याला 2020च्या पीक विम्यासाठी वाट पाहावी लागणार. त्याच्यानंतर ही प्रोसेस सुरू होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, निश्चित धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020च्या पीक विम्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागू शकतो. चांगली व्यवस्थितपणाने सगळ्या मजबूत बाजू मांडण्यात येत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात हेक्टरी 9,000 रुपयानं पीक विमा निश्चित मिळू शकतो. 134 कोटीचं वाटप केलं असं तर 4-4,500 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळाले असते. त्यामुळं ते पैसे येणं, राज्य सरकारकडून देणं, ह्या सर्व गोष्टी व्हायच्या अगोदर कोर्टाचा निकाल काय येतो आणि तो 94 कोटी जे अडकलेले आहेत ते 94 कोटी जरी एकत्रित आले तर एकदाच शेतकऱ्यांना हे पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. आणि तो महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच हे प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कमीत कमी थांबा. 94 कोटीचा निकाल तर येईल अथवा न येईल, येणारच आहे 30 तारखेला, त्याचा विषय नाही. परंतु जर शेतकऱ्याच्या विरोधात जाईल असं काही जण कमेंट करतात, पण शेतकऱ्यांच्या विरोधात जाणार नाही तत्व. आता शेवटी तुमचं शेतकऱ्याच्या विरोधात जाईल अथवा जर 134 कोटी तर वाटप होतीलच ऑक्टोबर महिन्यात, एवढं तर होईल कमीत कमी असं सध्या तरी स्पष्ट चित्र दिसते. त्यामुळे हेक्टरी 9,000 रुपयानं पीक विमा आपल्याला एकदाच मिळेल. 134 कोटीचं सेपरेट वाटप होणार नाही आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतरच हे पीक विम्याचे पैसे वाटप केले जाऊ शकतात असं माझं तर वैयक्तिक मत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी कमेंट करत होते की 134 कोटीचं वाटप कधी होणार, 2020चा पीक विमा कधी मिळणार, त्याच्यानंतर 94 कोटी कोर्टात अडकलेले आहेत त्याचं काय होणार, तर आता हे सर्व गोष्टी 30 सप्टेंबरला संपतील. 30 सप्टेंबरनंतर ह्या प्रोसेस सुरू होतील आणि जर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला तर ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 9,000 रुपयाने पीक विमा खात्यावर पडायला काहीही हरकत नाही. त्याबाबत कुठली जरी अपडेट आली निश्चित चॅनलवर व्हिडिओ घेऊन. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.